बिस्किट गोळ्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा महिनोन्महिने पाठलाग, नराधम वृद्धाचा संतापजनक प्रकार, महिलांनी म्हातारा चोपला. कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत अश्लील हावभावाने एका वृद्धाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यावेळी उपस्थित महिलांनी राग अनावर झाल्याने 60 वर्षाच्या या वृद्धाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांना याची माहिती देऊन त्या वृद्धाला पोलिसांच्या ताब्यात देखील दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे शाळेतील 8.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या बाबतीत ही घटना घडली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून पाठलाग करून छेड काढणाऱ्या या 60 वर्षीय वृद्धाला स्थानिक महिलांनी चांगला चोप देऊन शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. दशरथ भाऊ सोनटक्के, राहणार चौंडेश्वरी कॉलनी, तारदाळ, तालुका हातकणंगले असे या संशयिताचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पीडित मुलगी 3रीत शिकत असून ती शाळेला जाण्याच्या वेळी संशयित सोनटक्के नियमितपणे तिचा पाठलाग करत होता. शाळेच्या बाहेर उभा राहून, मी तुझ्या बाबांना ओळखतो, माझ्या घरी खूप खाऊ आहे, चल मी तुला पैसे देतो असे आमिष दाखवत तो तिला घरी नेण्याचा प्रयत्न करत होता. बिस्किट, गोळ्या, चॉकलेट देण्याचा प्रयत्न करण्यासह वेगवेगळे हावभाव करून अश्लील बोलणे करत विनयभंगही त्याने केला आहे. या त्रासाला कंटाळून मुलीने नुकताच आईला सर्व प्रकार सांगितला. यानंतर आई वडिलांनी संशयिताचा शोध घेऊन जाब विचारला, मात्र तो उर्मटपणे बोलला आणि धमक्याही देऊ लागला होता. अल्पवयीन मुलीबाबत ही घटना कळताच जमलेल्या स्थानिक महिलांनी संशयिताला चांगला चोप दिला आहे. अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून उलट धमक्या देणाऱ्या वृद्धाच्या वागण्याने महिलांचा पारा चढला होता. त्यानंतर त्याला पकडून शहापूर पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून पोक्सो कलमाअंतर्गत कठोर कारवाई सुरू केली आहे. याआधीही परिसरात अशी घटना घडली आहे. फक्त 10 दिवसात परिसरात अशा प्रकारची दुसरी घटना घडल्याने पालक वर्गात अस्वस्थता आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना पत्र लिहून पाठलाग करणाऱ्या संशयितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहापूर पोलिसांनी घटनेची सखोल तपास सुरू केला असून संशयिताच्या मागील पार्श्वभूमीचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान पालकांनी लहान मुलामुलींना शाळा किंवा इतर ठिकाणी जाताना एकटे पाठवू नये असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.